डिनरला आहे पावभाजी. कुठे? गोव्याला नाही, गावाला गेली. गावाला नाही, गावाला गेली का तू? गोव्याला गेली. कुठे गेली माई? आपण गोव्याला जायचं का? खूप थंडी. नाही ना जियाना, जाऊ ना आपण. अरे मस्त बीच वर जाऊ ना. ठीक आहे, मम्मा आणि डॅडी जाऊन येऊ का? मम्मा डॅडी जाऊ. तू थांबते का इकडेच? अगं बाई, कधी तर बघून घे. लास्ट टाइम पण नव्हती आली ना. आम्ही दोघच जाऊ. नाही तू चल ना जियाना, गोव्याला मला तुला घेऊन जायचं आहे ना. आम्ही तुला मिस करू ग खूप, जर आम्ही दोघच गेलो. आम्ही तेच म्हटलं, आम्ही तुला मिस करू म्हणजे चाललास तू. प्रणवचा बर्थडे जवळ आला की प्रणवचं असं होते गोवा चलो गोवा चलो. 1.5 महिना झाला की सांगते की यावं कुठून तरी. 1 महिना झाला ना आज पेंचला. नाही 29. नाही ते नाही करायचं. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे. जियानाच करते स्टार्ट आता खूप काही दिवसानंतर. बापरे, म्हणजे ती आता रडत होती आणि रडता रडता अगदी थांबली. तिला म्हणते थांबे व्हिडिओ स्टार्ट करते. झाली मॅडम सुरू. चल मन बरं म्हण हॅलो एव्हरीवन म्हण. वेलकम बॅक. वेलकम बॅक. असू दे. चला आता वाजले रात्रीचे 12. 11:30 नाही 12 झाले. 12 12:30 झाले. अजूनपर्यंत जियाना काही झोपली नाही है ना. वॅकेशन चालू आहे तिचे. क्रिसमसचे हॉलिडे सुरू आहे म्हणून आम्ही सुद्धा तिच्यासोबत मजा करते. हा बोल 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 बोल. कसे आहे तुम्ही? आता नक्कीच जियानाचे ह्या आन्सरचं तुम्ही उत्तर कमेंट सेक्शन मध्ये द्या, कसे आहात. चला तर आता आपण भेटू उद्या. आता आम्ही झोपतो. जियानाला सुद्धा झोपवतो है ना जियाना. हो. तर आता वाजले मॉर्निंगचे 9:30. हिच्याशी बोलून घ्या बाबा. कुठले? नाही ते मला दुसऱ्यांना द्यायचे. तर सकाळी झाला स्वयंपाक बिकॉज आई गेल्यात माहेरी आणि बाबांचा सुद्धा टिफिन पाठवायचा होता आणि मेन माझ्याच प्रणवचं सुद्धा ऑफिस आहे. तर दोघांचं एकत्र झालं. सकाळी उठून बिचारी एवढं रात्री काय एवढी काल मेहनत केली. काही नाही. आणि जियानाचं फक्त एकच सुरू आहे, मम्मा मला स्कूलमध्ये जायचंय. अगं स्कूलला सुट्टी आहे जियाना. अगं पण तुझ्या स्कूलला सुट्टी आहे जियाना, मग कशी जाशील? मॅम सुट्टीवर आहे. त्यांना पण हॉलिडे लागतात ना थोडंफार. मग नाही नेक्स्ट वीक. आता नेक्स्ट वीक आहे. नेक्स्ट मंडेपासून जियानाची स्कूल आहे. तर वे आहे आता. इतक्या छान सुट्ट्या आल्या पण आमचा असंच काही प्लॅन नाही कुठे जायचं. जियाना स्कूलला सुट्टी आहे. अगं पण तिथे मम्मा आता थोड्या वेळाने जाणार आहे, तुला आबाकडे सोडणार. जाशील आबाकडे जाशील? हा बरं ठीक आहे. मम्मा सोडून म्हणजे एनी हाऊ घराच्या बाहेर निघायचंय आम्हाला. बस दॅट्स इट. आणखी काय नाही. आता नाही वे मायाबाकडे जाऊ आपण पण वे आहे. बाय. लवकर ये आय लव्ह यू. आणि काळजी घे. बरं ठीक आहे. ऑफिसचे काम करू की काळजीच घेऊ स्वतःची. बाय. अरे केलं ना. चल बाय बाय. डॅडी आता गेली होती खाली. झाली चलो बाय. आता वाजले आहे दुपारचे 11:30. आम्ही जियाना चालली आहे आबाकडे आणि मी चालली आहे इतवारीमध्ये चित्राबरोबर. बिकॉज थोडंफार सामान घ्यायचं आहे, ड्रायफ्रुट्स वगैरे. लाडू बनवायचे जियानाचे म्हणून. आणि जियानाची कॅप भंडाऱ्यालाच विसरलो आणि तिने मी तिला स्कार्फ बांधून देते तो दिसत नाहीये आणि कॅप भंडाऱ्याला राहिली आहे म्हणून जी ओढणी ती ड्रेसवरची ती खेळते ना तीच बांधून. प्रणव कारने गेलाय. आम्हाला 2 व्हीलरने जायचं आणि तसे इतवारीमध्ये 2 व्हीलरनेच जावं लागते.
दिला. बापरे, अशी अंगावर बसते तू माझ्या येऊन. खालीच बसवून टाकलं मला. चला तर आता आम्ही थोड्याच वेळात निघू घरून. जियाला लाईबाबांकडे ड्रॉप करेल आणि मी जाईल इतवारीमध्ये. इतवारीमध्ये आता खूप गर्दी असेल जस्ट बिकॉज की संक्रांत आहे 15 डेजमध्ये, पण जाणंही तेवढंच गरजेचं आहे ना ग. हो. काय आणू? काय ड्रायफ्रुट्स? हा. ठीक, ओके. येस बॉस. चला. काय खाते? आता काही नको खाऊ, मी आता टिफिन दिलेला आहे. मायाबांकडे जा आणि जेवण करून घेशील. मी वरण भात दिलाय, लोणचं पाहिजे आबांना मागशील, आबा देतील. ओके. बरोबर आहे ग, आपलं मम्मी माहेर म्हटलं तर. हो हो, तसं येच ना. द्वारीमध्ये वाणाचं इतकं सगळं सामान आलंय ना, मी तर नाही घेतलं. माझ्यासोबत जी माझी फ्रेंड आली होती तिने भरपूर असं वाणाचं सामान घेतलं आहे, पण मी जियानासाठी खूप काही सामान घेतले. क्लिप्स, बो, रबर बँड्स खूप सारं घेतलं आहे. आणि हे ऑप्शन जरा एक वेगळं मला नवीन वाटलं. होलसेलचं शॉप आहे हे रुमालांचं, आणि इथनं नॅपकिन्स घेतले तिने वाणामध्ये द्यायला. आणि सोबतच तिने हे घेतले, जे आपण लग्नामध्ये एन्व्हलप देतो ना, त्याचेसुद्धा 50 रुपीजचं एक पॅकेट होतं आणि त्या पॅकेटमध्ये 25 पीस होते. ते सुद्धा हिने वाणासाठी घेतलं आहे. तर हे काही नवीन वाटलं मला. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. सगळं लिमिट क्रॉस झालेलं आहे. एवढ्या ऑलरेडी बॅग्स आहेत. तिथे 3 बॅग्स आहेत, तिची आता 2 आहे. आणि अजून ही फिनाइलची बॉटल आहे. आणि मॅडमला अजून घ्यायचंच आहे. जेव्हा 2 लेडीज घराबाहेर निघतात तेव्हा एवढ्या पिशव्या जमतात. तर आम्ही इथे करतोय मिसेस देशपांडे हा सिरीज एन्जॉय. आणि आमचा आज अरेंजमेंट बघ, मूवी टाइम. झोपून जा मग, मूवी बघते. तर असं आम्ही स्पेंड करतोय आमचा न्यू इयरचा पहिला दिवस. माझी झोप नाही झाली. हो, 2 वाजता झोपली ना तू. बरोबर, बर ठीक. चला झोपून जा मग. ओके चला, तर आम्ही आता एन्जॉय करू. आणि इव्हिनिंगला कुठे जाऊ हे नक्की तुम्हाला पुढे माहित पडेल. कुठे जाऊ? तुला कुठे जायचंय? बर, काय पाहिजे? ड्रेस, न्यू इयरचा ड्रेस जे आहे मम्मानी टॅग. ए जियाना, मम्माने खूप सारे ड्रेस घेऊन ठेवले, जे टॅक्स पण नाही निघाले आहेत. ते घाल अगोदर, मग न्यू भेटेल. घेऊ. आणखी 6 महिने ड्रेस छोटे होतील, मग कोणाला द्यायचे सांग बरं एवढे? अगं तुला होणारच नाही ते 6 महिन्यानंतर. ते तू मोठी होऊन जाशील ना, ड्रेस छोटे होऊन जातील. मग खूप कपड्यांचा नाद आहे. काय पाहिजे? मोठा पॅन्ट पाहिजे. ठीक आहे, बरं घेऊन देऊ. ते जे आहे ना घर, ते छोटे झाल्यानंतर आपण मोठा पॅन्ट घेऊ तुझ्यासाठी. ठीक आहे, चला. आता वाजले संध्याकाळचे 6:30. आम्ही दिवसभर नेटफ्लिक्सवर सिरीज बघितली आणि त्याच्यानंतर जियाना आणि मी दोघेही जणी हॉलमध्ये झोपलो. प्रणवने केलं त्याचे जे काही रिमेनिंग कामं होते ते केले. तर येस, डे खूप छान होता. म्हणजे असं रिलॅक्स वाटत आहे. झोप झाली, आराम झाला. आज पहिल्यांदा असं झालं की जेव्हा जियाना झोपली तेव्हा मी झोपली. नाही तर मला नेहमी असं होते की जेव्हा जियाना झोपते ना, मला तेव्हा कामं सुचतात, जे काही माझे रिमेनिंग पेंडिंग कामं असतात ते. पण आज माहिती नाही कसं काय तिला झोपवता मला सुद्धा डोळा लागला आणि मी झोपली. आणि मी आज तुम्हाला हॉलचा सेटअप दाखवते बघा. मज्जा आली ना जियाना? म्हणजे हा असा सेटअप वगैरे बघून एकदम जियाना व्हायच्या आधीचे दिवस आठवले. आम्ही असंच करायचो, अशीच मस्त गादी टाकून आरामात बसायचो. आणि
नाही आपण असं पण सेटअप केलेलं आहे भरपूर वेळा. त्यासोबतच आपण आपल्या मास्टर बेडरूम मध्ये सेटअप करत असतो, पण तिथे आपले पूर्ण कपडे हात असतात. हा नाही ह्या घरी यायच्या आधी, हा या घरी यायच्या आधी या घरी तर आता म्हणजे आता सगळ्या गोष्टी प्रॉपर सिस्टमॅटिक आहे. पण जेव्हा आम्ही रेंटच्या घरात राहत होतो तेव्हा आम्ही असंच करायचो. हॉलमध्ये मस्त गादी टाकत होतो, बसायचो तिथेच, खाणं पिणं, मग मूवी, रात्रभर मूवीज बघायचो. आता नाही, म्हणजे आता थोडं एक नवीन घरी प्रॉपर फर्निचर झालंय, सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आहेत. आता पडलीच यायला हिच्यावरनं गादीवरनं चप्पल घालून कोणी चालतं का? नवीन वर्ष आहे, पेशन्स ठेवत आहे, नाही काही बोलणार नाही. ते अजून डोक्यावर चढते माझ्या. मग सकाळपासून सोडलाय का मला सांग तू. चिटकून आहे पण बरं. आता जियानाला थोडेसे दणका एक मिळालेला आहे. इतका नाही जितकं ती रडत आहे तितकं वगैरे नाही, पण असा फक्त असा. पण तिला खूप हर्ट होते जर रडवली असं काय. हा बरं चल आपण जाऊ. चल जायचं, आपण जायचं. हा बरं चल, मला तुझी बॉटल घेऊ दे. चल पकड, बॉटल पकड. चल. सकाळपासून त्याला इतकं ती चिटकून आहे की त्याला सोडतच नाही आता बघा. तिचं म्हणणं आहे की लवकरात लवकर मला तू जवळ घे. हा असं झाली शांत झालं. आणखी रडते, मोठमोठ्याने रडते. आता शांत झाली होती. जेवणाचं स्ट्रोलर घेऊन यायचं का आपण? हा चला आता आम्ही जातोय वॉक करायला. म्हणजे थोडाफार वॉक करू. तेव्हा मोबाईलला बघितलं की परत रडते. सॉरी झालं तू मस्त पण जियाना तो गरजेचा होता. तुला मला सांग, तुला चुकलं नाही का? तुला तेवढं कळतं जियाना. मी मारलं नाही पण तुला मारलं पण नाही त्यांनी, फक्त असं टच केलं तर तुला एवढं हर्ट झालं. आणि जर डॅडी दणका देणार असतं तर? आणि कॅप नाही आणली. मी विसरत नाही आता. सगळे सुधारले आता. बोललो थंडी वाटत आहे, ही स्वेटर घालून ये ना तरी पण. चला छान वॉक करू. बघू आता जियाना किती वॉक करू देते तर, आणि मग जाऊ. याच्या आधी तर मी कितीतरी रिटेक घेतलेली आहे हे सगळं जेव्हा ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा. बिकॉज जियानाचं मध्ये मला बोलायचं आहे. आता तेच चालतं. आणि मी म्हणतो आणि काय बोलायचं आहे, जे ती करते ती एक्झॅक्ट सांगते. मी वॉक करते, मी जेवण करणार आहे, मी इथे जाते असं. सॉरी म्हणते रे. लागलं का तुला नाही लागलं ना बाळा? नाही ना. तिलाच लागलं. चल. तर जर तुम्हाला हा स्ट्रोलर हवा असेल तर याची लिंक आम्ही इंस्टाग्रामवर मेन्शन करू. तुम्ही तिथनं बाय करू शकता. खरंच खूप छान स्ट्रोलर आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. आणि त्यासोबत कव्हर सुद्धा होतो. हां त्याच्यासोबत एक नेट सुद्धा दिलेली आहे. येस, मॉस्किटो वगैरे राहिले तेव्हा इथनं अशी कव्हर करू शकतो आपण. आधी खूप ती मॉस्किटो नट कामात यायची, म्हणजे ती लहान होती ना तेव्हा. हे ॲडव्हान्टेजेस आहे. एक डिसएडव्हान्टेज आहे की हे कॅबिनवालं नाही आहे. हां, तर तुम्हाला जर रोड ट्रिपला जाता किंवा तुम्ही इंडिया डोमेस्टिक फिरत आहे बाय कार, तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता तुमच्यासोबत. आणि जे कॅबिनवाले आहे ते पण आहे आमच्याकडे. ते 2 आहे, त्या दोन्ही याच्या लिंक आम्ही देऊन देऊ तुम्हाला. राईट. दोन्ही आहेत. आणि ही शॉकअप आहे इथे बघा. हां, तर याचं सस्पेन्शन खूप चांगलं आहे. टायरची क्वालिटी परफेक्ट आहे, ग्रीप आहे आणि मजबूत आहे. येस, तर याची लिंक जियानाच्या पेजवर तुम्हाला मिळेल. इंस्टाग्रामवर ID मी मेन्शन केलेली आहे स्क्रीनवर. तिथे तुम्ही बघू शकता. आणि स्ट्रोलर खरंच खूप छान आहे, लुक वाईज पण छान आहे आणि असं पण खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे दगडांवर पण चालवलं की ते प्रॉपर प्रॉपरली चालतं ते दगडावर सुद्धा. तर चांगलं आहे. डिनरला आहे पावभाजी आणि माझी मेहनत वाचली आहे स्वयंपाक करायची. बिकॉज आज आले एकदम छान असं टिफिन आलेलं आहे. आयतं आलं की किती छान वाटतं ना पण. आणि आज आम्ही इथेच बसणार आहे. जियाना बसलेली आहे आणि आम्ही इथेच बसून जेवण करू. जियाना पण इकडे ठेव प्लेट, ह्या बाजूने ठेव आणि याच्यावर बसू आणि इकडे प्लेट ठेव. ओके
काय तिखट आहे? भाजी तिखट आहे? कांदा. हो हो. चल ए चल चल, ताट इकडे ठेव, ताट इकडे ठेव. तुझं आणि तुझं ताट, तुझी प्लेट ठेव इकडे. हा ही प्लेट घे, ही प्लेट घे. चल चल मागे. तुझ्या ताटात आहे ना पण. नाही तू खा ना प्लीज. चला तर असा होता आजचा दिवस. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.